समास म्हणजे काय आणि समासाचे 4 प्रकार हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुविग्रही समास। त्यामधला पहिला प्रकार जो आहे समासातील तो प्रकार म्हणजे अव्ययभाव समास आहे। आणि अव्ययभाव समासामध्ये जर शिकायचं असेल तर त्याआधी आपल्याला उपसर्ग म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या सुरुवातीला येऊन त्या शब्दाचा अर्थ बदलणारा किंवा अधिक स्पष्ट करणाऱ्या घटकाला उपसर्ग असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीचं व्याकरण किंवा खालच्या इयत्तेमध्ये जे व्याकरण बघितलेले आहे वर्गांमध्ये, त्यावेळेस मात्र तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि मग त्यांचे जे घटक आहेत त्याच्यामधलं आपल्याला प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, त्याचाच वापर आपल्याला समासामध्ये उपसर्ग घटित शब्दाचा वापर करायचा आहे। उदाहरण मी यामध्ये दाखवते। पहिलं उदाहरण आहे अति पाऊस, अति अधिक पाऊस म्हणजे त्या ठिकाणी काय झालेले आहे, अतिवृष्टी। दुसरं उदाहरण प्रति अधिक दिन, प्रतिदिन। तिसरं आहे यथाशक्ती म्हणजेच यथा अधिक शक्ती म्हणजेच यथाशक्ती। चौथं उदाहरण आहे आ अधिक जन्म, आजन्म। उपसर्ग कसा ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो? शब्द 2 भागात विभागले गेलेले आहे। पहिला भाग स्वतंत्र अर्थ दाखवत असेल आणि शब्दाच्या सुरुवातीला आला असेल तर तो मात्र उपसर्ग असतो। शब्दामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 2 भागात तो शब्द विभागायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रतिदिन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी पहिलं उदाहरण दाखवलं, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रति अधिक दिन। प्रति हा शब्द काय आहे? उपसर्ग आहे। आणि आता याच उपसर्गापासून अव्ययभाव समास तयार होतो। अव्ययभाव समास म्हणजे काय? ज्या समासात पहिले पद अव्यय असते आणि संपूर्ण समस्त पद अव्ययासारखे कार्य करते त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात। उदाहरणार्थ प्रतिदिन प्रत्येक दिवशी, यथाशक्ती शक्तीनुसार, आजन्म जन्मापासून मृत्यूपर्यंत, दररोज प्रत्येक रोज। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रति, यथा, आ, दर या प्रकारचे जे काही शब्द आलेले आहे ते यामध्ये काय सांगितले, उपसर्ग सांगितलेले आहे। लक्षात ठेवा, पहिले पद संपूर्ण शब्दामध्ये सांगितलं जातं। मग यामधून आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, चॅनलवर नवीन असाल